महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या वारसा हक्काची प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याबाबत तसेच घरकुलांचा प्रश्न सोडवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेची अंमलबजावणी गतीने करण्याबाबत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी निर्देश दिले। त्याचबरोबर महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागाच्या वतीने सफाई कर्मचारी यांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी आवाहन केले। राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी इचलकरंजी महानगरपालिकेस भेट देऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक घेतली। यावेळी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या, प्रलंबित प्रश्न तसेच त्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी व प्रलंबित प्रश्नांची माहिती श्री डागोर यांनी जाणून घेतली। महानगरपालिका स्तरावर तातडीने मार्गी लागू शकणाऱ्या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यात यावे असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। तसेच ज्या प्रश्नासाठी शासन स्तरावर निर्णय अथवा कार्यवाही आवश्यक आहे त्याबाबत आवश्यक प्रस्ताव तयार करून शासनाकडे तातडीने पाठवण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी केल्या। बैठकीस महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती। सफाई कर्मचारी हे शहराच्या स्वच्छता व्यवस्थेमधील अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्यांच्या अडचणी व प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले। सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी तसेच विविध मागण्यांबाबत कर्मचारी युनियनच्या प्रतिनिधींनीही बैठकीत आपली भूमिका मांडली। यावेळी परिवहन सभापती अरुणा बचाटे, नगरसेवक रवी राजपुते, शिक्षण सभापती विद्या साळुंखे, महिला बाल कल्याण सभापती रुपाली सातपुते, आयोगाचे ललित टाक, नगरसेवक संतोष शेळके, उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, राहुल मर्ढेकर, विद्या साळुंखे, विकास खोळपे, आरती खोत, सुनील शिंदे आदींसह कर्मचारी युनियनचे प्रतिनिधी के कांबळे, शिवाजी जगताप, राजेश राजपुते, नौशाद जावळे तसेच सफाई कर्मचारी उपस्थित होते। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।